श्री विष्णाय नमो वामनाय नमः श्री गरुडाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः नमः अलोक्याय नमः नरसिंहाय नमः जनार्दन श्री गुरु भगवत्वा तस्मैतुरण्यस्य भगवो श्री सर्वात्मके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी जमा झालेले सन्माननीय भिवाजी खरगे 500 रुपये, गोरक्षजी वागचौरे कॉन्ट्रॅक्टर 11,000 रुपये, विमलेश शेठ गांधी यांच्या वतीनं 25,000 रुपये, दीपक देरे प्रवेशद्वाराच्या प्रांगणामध्ये ही प्रभात फेरी सुरू झालेली आहे. संपूर्ण पिंपरीपेंढार गावातून ही प्रभात फेरी निघणार आहे आणि प्रभात फेरी पूर्ण झाल्यानंतर अल्पोपहाराचं आयोजन केलेलं आहे याच ठिकाणी. त्यामुळे या प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थांनी जमा व्हायचं आणि अल्पोपहाराचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. प्रकाश राजूजी कोटे यांच्या वतीनं 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली. देणगीदारांच्या मनापासून आभार. उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत.
जोडी 500 रुपये. ऐकाराम जाधव. आज पिंपरी पेंढार गावामध्ये शिवजयंती उत्साहामध्ये एकदम साजरी झालेली आहे. तर तुम्ही ग्रामस्थांना काय आवाहन करणार? नमस्कार. अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि दरवर्षी पिंपरी पेंढारमध्ये आम्ही ही जयंती लोकसहभागातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून उत्साहपूर्वक साजरी करत असतो. याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये पारंपरिक वाद्यामध्ये महाराजांचा अभिषेक करून आज या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आणि मी समस्त ग्रामस्थांना आवाहन करीन की आज दिवसभर शिवजयंतीचे प्रोग्राम असणार आहेत. सायंकाळी 4 ते 6 भव्य मिरवणूक असणार आहे आणि त्यानंतर जे आपले बालमित्र आहेत त्यांनी महाराजांबद्दल जे काही त्यांच्या भावना आहेत त्यांना महाराजांबद्दलची जी वक्तृत्व स्पर्धा आहे ती त्या ठिकाणी सायंकाळी असणार आहे. समस्त ग्रामस्थांनी आपल्या या मुलांना या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. आणि त्यानंतर महाराजांची आरती असणार आहे आणि त्यानंतर साधारणतः 8 वाजता आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. अखंड महाराष्ट्रात नाही तर अखंड भारतामध्ये ही जयंती उत्साहात साजरी केली जाते आणि आपण ती सर्वांनी केली पाहिजे. का तर शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत आणि आपण तर भाग्यवान आहोत की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झालेला आहे. तर आपण या कार्यक्रमाच्या दिवशी सर्वांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. हीच खरी महाराजांना मानवंदना असणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना या सर्व कार्यक्रमासाठी निमंत्रण देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे. आमच्या पिंपरी पेंढार गावामधून रात्रोठीक 10 वाजता या ठिकाणी युवक मंडळी तरुण मंडळी ज्योत घेऊन शिवनेरी किल्ल्यावर गेले होते आणि तदनंतर ते पहाटे ती ज्योत घेऊन आमच्या गावामध्ये उपस्थित झाले. त्या ज्योतीचं अतिशय उत्साहात सर्व ग्रामस्थांनी स्वागत केलं आणि त्यानंतर आमच्या गावच्या सरपंच सौभाग्यवती सुरेखाताई वेटेकर आणि रोहिदास वेटेकर सर यांच्या हस्ते या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीचा या ठिकाणी अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची या ठिकाणी प्रभात फेरी अतिशय उत्साहात तुम्ही पाहत असाल की मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा बालशिवबा असतील, जिजाऊ असतील, मावळे असतील अशा वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून मुलांनी प्रभात फेरी या ठिकाणी काढली. त्यानंतर या सर्व ग्रामस्थांसाठी आणि मुलांसाठी अल्पोपहाराचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. यानंतर मळादेवी लेझिम पथक सुंदर असं लेझिम प्रदर्शन त्यांनी मसवंडीचे जे लेझिम पथक आहे त्यांनी देखील या ठिकाणी सुंदर लेझिम प्रदर्शन या ठिकाणी केलं. त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही हार्दिक आभार मानतो. दिवसभर खूप सारे कार्यक्रम या शिवजयंतीनिमित्त आहेत. 4 वाजता भव्य मिरवणूक होणार आहे. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा आहे. आम्ही दरवर्षी मुलांच्या वक्तृत्व गुणांना या ठिकाणी वाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो. त्या वक्तृत्व स्पर्धांचा देखील सर्व ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी लाभ घ्यायचा आहे. मुलांचे विचार या ठिकाणी महाराजांबद्दल ऐकून घेण्यासाठी अवश्य नक्की या. त्यानंतर महाराजांची महाआरती होणार आहे आणि सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. असा भरपूर असा पुरेपूर कार्यक्रम या ठिकाणी दिवसभरात आयोजित केलेला आहे. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात आणि आज जो सकाळपासून आपल्या महाराजांचा जो उत्साहामध्ये कार्यक्रम चालू आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आपल्या पिंपरी पेंढार गावामध्ये अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. सकाळपासून गावातले सर्व तरुण मंडळी यांनी अतिशय उत्साहामध्ये लोकसहभागातून या ठिकाणी एकजुटीने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमांचं दिवसभर नियोजन केलेलं आहे. त्या सर्व ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि या पुढील काळामध्ये देखील असेच जे काही नवीन कार्यक्रम असतील, संकल्पना असतील ते आपल्या सर्व युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी संकल्प या ठिकाणी करतो की त्या ठिकाणी संपन्न व्हाव्यात अशा शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज तुमचा आजरा झाला तर तुम्ही सांगू शकता? आज 19 फेब्रुवारी 2026 पिंपरी पेंढार हे माझं इतकं सुंदर गाव आता तयार झालं आहे. हे जर आम्ही लहानपणी पाहिलं असतं तर पण आज ज्या पिंपरीकरांनी जो लहान मुलांचा लहान मुलांना कार्यक्रमात सामील केलं, त्यांना वेशभूषा व्यवस्थित दिली आणि महाराजांची प्रतिमा अप्रतिम या ठिकाणी स्थापन करून इतक्या मोठ्या उत्साहात कार्यक्रम केला.
हा आम्हाला म्हणजे असा कधी जीवनात अनुभव नाही मिळाला. आज आम्ही देशासाठी लढलो. आम्ही लेह लडाख सारख्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा उभा करून त्या ठिकाणी आम्ही त्याचे स्मरण करायचं. पण आता ज्या वेळेला ही 19 फेब्रुवारीची महाराष्ट्र शासनाने जयंती चालू केली तेव्हापासून महाराष्ट्रात आगळा वेगळाच उत्साह आलेला आहे. खूप अभिमान वाटतो. पिंपरीतले सगळे गावकरी जे ग्रुप आहेत, विविध ग्रुप हे चांगल्या पद्धतीनं काम करतात. खास करून 11 मारुती ग्रुप झाला, विमलेश शेठ गांधी झाले आणि इतरही छोटे मोठे जे मंडळी आहेत हिरिरीने भाग घेतात आणि चांगलं करतात. तर त्यांना आमच्या माजी सैनिक पिंपरी पेंढारच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. माजी सैनिक म्हणून ग्रामस्थांना काय शुभेच्छा देणार? ग्रामस्थांना आम्ही अशा शुभेच्छा देतो की ही जी आता प्रथा सुरू केलेली आहे ती अविरत आणि कायमस्वरूपी आपल्या पिंपरी पेंढारमध्ये राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. आज हा पिंपरी पेंढारचा शिवमहोत्सव पाहून मन भावून आलं आहे. आज ही गावची छोटीची मुलं, गावचे तरुण कार्यकर्ते आणि संपूर्ण गाव जे एकजुटीनं शिवरायांचा हा महोत्सव मोठ्या थाटात साजरा करतात ते पाहिल्यानंतर मन गळून येतं. आणि आम्ही केलेल्या 20 वर्ष देशसेवेचे हे फलित आहे. आणि असेच आमच्या गावाकडनं हा शिवरायांचा मान सन्मान दरवर्षी हो हीच शुभेच्छा. ऐका ना आचार्य दादा, किती माणसांचा स्वयंपाक आहे? 1500 ते 2000 माणसांची भजी आणि जिलेबी चालतो पहा. आपलं बजेट जिलेबी पण आहे का? दादा कोणतं गाव आपलं? गारगावहून आले का? पिंपरी पेंढार गावामध्ये आले. काय सांगाल तुम्ही? हे जरा तुमचा अन्नदान व्यवस्थित वाटलं, जरा चांगलं वाटलं, टेस्टी. हो ना. हो बाबा, तुम्ही काय सांगाल? मस्त नियोजन छान आवडलं तुम्हाला? प्रसाद आज जयंती निमित्त प्रसाद ठेवला होता पिंपरी पेंढार गावाने, तर त्याबद्दल चांगलं आहे ना? आम्ही शनिवारी चाललो होतो, चालता बघितलं म्हणून थांबलो आम्ही. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय सरपंच जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाची देणगी या शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त प्राप्त झाली. देणगीदारांचं मनापासून आभार. सर्वच देणगीचा ओघ या ठिकाणी चालू आहे. त्या सर्व देणगीदारांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. ज्या महिला या ठिकाणी अल्पोपहार घ्यायचा मध्ययुगात स्त्री ही शिक्षणापासून वंचित राहिली. तिच्याकडून निर्णयाचे अधिकार हिरावून घेतले गेले आणि स्त्री जन्माला आली म्हणून तिला दोष दिला जाऊ लागला. मात्र